बाई काय करू राहिली बा? काही नाही आई, बसली आहो. आता नाही बाई, खोकला झाला का वा? हो आई, थोडा सर्दी खोकला आहे, तब्येतच नाही बरी वाटू राहिली. नाही नाही, तब्येत खराब आहे तरी कामं करू राहिली का वा तू लगे? करायच लागते आई कामं, ही नाही करीन तर कोण करीन बापा. तू जेठाणी आहे देराणी आहे त्याने कर तुलाच करायला लावतात का? करतात त्या, माया तर कामं मला करायला लागतील ना. ते सगळं सोड. तू कशी आहे? चांगली आहे बाई. आणि ते कशी राहते आता? ते कोण नाही बाई? तेच कल्याणी तुसून. बाप्पा बाप्पा बाप्पा, तिचं काही विचारू नको माय. काय तिचे टेवर नाही बाई बाप्पा रे. हो का ना. मग नाही तर काय, मी अकडनं राहू आजकाल. तिची अकड जेवा लागेल. आताच काही करू नको, आता चाली तिच्या मायबापाची इथून ते नाही तर चाली जाईन डबल पाहून. नाही वा, तिच्यापासून कसं काम करून घ्यायचं आहे ना, माहित आहे मला, माहित आहे. प्रेमानं काम करून घेतो मी तिच्यापासून, प्रेमानं. तिला समजीन बी नाही की मी तिच्यापासून काम करून घेऊ राहिली, असं करतो म्हटलं. तसंच करावं लागते, प्रेमानं काम करून घ्यायचं, गोड बोलून आपले सारे कामं काढून घ्यायचे. हो ना बहिणा, तेच त्या ममताला सांगतो, त्या बहिणीले ऐकतच नाही ते. तेरी मेरी ओळख येते तिच्यासोबत तेरी मेरी ओळख येते. तिला म्हणतो ना बाई, तुला काही काम असलं ना मला सांग ना, तू मला सांग. तिच्यापासून काम कसं काढून घ्यायचं गोड बोलून, मी काढतो ना. ऐकतच नाही बाई, तिच्या संग दोन पायावरच येते. आता माय बाई कल्याणीचे ममताचे भांडणच होतात का? हो नाही बाई, कालच दोघी ननद भाऊ जायचं झालं होतं. माय त्या ममताला काही दिमाग नाही आहे, नाही काही दिमाग नाही आहे खरंच. हो ना माय, त्या ममताला काही दिमाग नाही आहे बाई, काही दिमाग नाही, कवळीचा दिमाग नाही पोरीले. तू काय किती हुशार आहे, किती दिमाग आहे तुले. एक तुही बहीण साधी बोडी आहे बाई ती ममता, आपली लय साधी बोडी आहे. पण कल्याणी नाही ना साधी बोडी. आपल्या नवऱ्याला सांगून देते ना पुढं. हा, ते तर आता तिची जाणारच नाही म्हणा, नवऱ्याला चुकल्या सांगायची. मग नाही तर काय. बाई तुला लय खोकला वाटते, येऊन जा ना मग. येऊन जा ना घरी, 4-8 दिवस आराम कर, तब्येत चांगली झाली की मग चालली तशी दवाखाना करतो तुला इकडे मी. नाही बाई, ते माझी सासू कुरकुर करते, मग ते 1756 वेळा काय झालं लागते म्हणते आपल्या माहेरी. नाही नाही नाही, तू देराणी जेठाणी जातच नाही का लगे, त्याला काही म्हणत नाही का? काही नाही म्हणत काही, मीच आहे तुझ्या डोळ्यात. चांगली सरक गेली बुडी आहे व. चांगलं सगळं गेलं आहे. त्या बुडीला म्हणा माईच्या इथं हळदी कुंकाल म्हणा, हळदी कुंकाल बोलवलं म्हणा ताईनं, हळदी कुंकाल चालली म्हणा, असं म्हणणं. नाही म्हणते बुडी, येऊ नाही देत. मी बोलू का तिच्यासोबत? मी बोलू का? बोल नको तिच्यासोबत, ते बुडीला रग गेलाय बोलायला. ते रग गेला तर मी का कमी रग गेला का? मी का कमी रग गेला का बोलायला? त्या शांताबाईच तर बोलायला दिली नाही मी. तुझ्या सासूला कुठे गेली तुम्ही? नाही हो नाही, ती शांताबाई चांगली आहे, थोडी साधी भोळी बाई आहे. हे माझी सासू खूप मोठी अज्जात आहे. असू दे ना अज्जात, असू दे ना किती अज्जात, त्यापेक्षा 100 पटीने अज्जात मी म्हटलं. आता का तुला आपल्या माहेर बी नाही देत का ते? इकली का मी पोरगी? इकली का? नाही हो आई, ती बुडी तशीच आहे बुडी. आता बाई सविता, ती तब्येत काही चांगली नाही आहे. तू ये म्हटलं उद्या, येऊन जा तू. दादाला पाठवू घ्याले, मी येऊ का? नाही तर मीच येतो, पाठवते सासू काय म्हणते खेळ मी. तू नको येऊ, मीच येतो. पक्का ये बाई. तुझी तब्येत नाही चांगली तर 4-8 दिवस राहून चांगला आराम कर. तू या चांगला दवाखाना करतो मी, सलाईन मला लावून देतो तुला. आणि जर तू सासू नाही म्हणत असेल तर मला सांग, काढतो तिची चांगली सटक. नाही तर येतो तुला झाले मी. नाही बापाई, तू नको येऊ, दोघीचे फालतू भांडणं होतील, मीच येतो. ये मग वाट पाहतो तू. हो येतो. बरं ठेवतो फोन. हो ठेव. चांगली सरक गेल बुडी आहे, माहिती आहे ना मला. येऊ नको देऊ म्हणा पोरीले, मग सांगतो तुला. चांगली सटकच काढतो म्हटलं सविताच्या सासूची. काय म्हणा तू? आपण म्हणतो जाऊ दे बापा पोरीची सासू आहे, जाऊ दे बापा पोरीची सासू आहे. नशीब मा पोरी लिहून नाही घेतलं ते. आत्या काय झालं माहिती? कोणाचा फोन होता? कोण एवढा रागात आहे तुम्ही? काही नाही सविताचा फोन होता. काही सविता काही बोलली का? काय झालं? नाही हो माय पोरगी काय काही बोलत मला. माय पोरगी नाही बोलली मला. मग काय झालं? सविताची तब्येतच नाही म्हणते बिचारीची, तिथं चांगली. खोकला आहे, सर्दी आहे, ताप आहे. तरी मा पोरीले पुऱ्या घरातले कामं करायला लावतात म्हटलं, थंड पाण्यात हात टाकायला लावतात. मा पोरीची तिथं राहून जास्त तब्येत खराब होऊ राहिली म्हटलं, जास्त तब्येत खराब होऊ राहिली. तिला म्हटलं येऊन जाय, 4-8 दिवस राहा इथं. तुला दवाखाना करतो मी, सलाईन म्हणायला लावतो 1-2. तिची सासू म्हणते काही जायची गरज नाही, तिची सासू येऊन येते म्हणते तिला. अशी बरी नाही देत, पाहतो ना मी कशी नाही देत. तर नाही कल्याणी, माई पोरगी येणार आहे, तू अकाउंट टोंडलं टाकलं वा. तू काऊन जीवार आली? काय आली नाही पाहिजे का माई पोरगी या घरात, असं वाटतं का तुला? हाय माय बाई, आधी तर बसूनच राहते रे बाप्पा, काही कामं नाही करत, पुढे कामं मलाच करावं लागते. पहिले घरात कमी काम आहे का? अजून कामं वाढून जातील नाही. बोल ना, काय मनात बडबड कुठे गेली? माई पोरगी राहिली, तुझी वाढू राहिली का? तोंड लटकवलं तू ना? नाही आता मला तर लय खुशी राहिली बाप्पा, लय खुशी राहिली. माई खुशी सांगू कोणाली मी आता? सांगू कोणाले? लय खुशी राहिली मला, लयच खुशी राहिली ना. आता मी मला सांगू नाही शकत मला किती खुशी राहिली. तर लयच खुशी राहिली लय. असं मला वाटलं बापा तुझी वारच आई का माई पोरगी राहिली. तर तुला वाटतं माई पोरगी आली नाही पाहिजे. मी म्हणून कळते तुला आता ती काही कामं धंदे करायची गरज नाही तुला. मापोरीचे कामं सारे मी करीन. माई पोरगी कोणाच्या भरोशावर नाही. नाही तुमची पोरगी कोणाच्या भरोशावर आहे? स्वतःमध्ये समर्थ आहे तुमची पोरगी. सरळ करते तुमची पोरगी, सरळ करते. आता नाही बाई, मला काऊन असं वाटलं उलटी बोलू राहिली म्हणून. उलटी बोलू राहिली का तू? आता मी उलटी काय बोलू? मी सारखीच बोलू राहिली. मी आमच्या सारखीच बोलतो, उलटी नाही बोलत. मी सीधी साधी बाई आहो बापा, सीधी आहो मी. माझा भाव सीधा साधा आहे. माहित आहे किती उलटी नाही बोलत तू, त्याचा भाव किती सीधा साधा आहे. सर माहित आहे मला. काय म्हटलं आता? नाही वा, ना म्हटलं सीधी साधी आहे तू. जिलेबी सारखी सीधी असतो एकदम.
हो आत्या, बरोबर बोलल्या तुम्ही. मी शिदी आहो म्हटलं, जिलेबीसारखी शिदी आहो. आजकालच्या दुनियामध्ये माणसानं जिलेबीसारखं शिदं असायला पाहिजे. जास्त शिदं असलं ना लोक तर फायदा उचलतात. काय बोलली बाई? काही नाही बोलली आत्या, तुमच्या समजण्यात नाही. घ्या हे चहा पिऊन घ्या, थंड उराला चहा. अजून मग सांग मग की चहा गरम करून आण. एवढंच काम नाही आहे माझं, दुसरंही काम आहे. आणि दे नाही बेचा दे. अद्रक गिद्रक टाकली चांगली. हा सारं टाकलं, अद्रक बी टाकलं, इलायची बी टाकली, दूध बी टाकलं. हा चांगला बनवला चहा, घ्या. दे नाही दे. आजकाल तर लय बोलणं येऊ राहिली इले. लयच बोलू राहिली लगे. सर मायनं शिकवलं असेल ना बोलणं. सर मायनं शिकवलं इले. पहिले तर नव्हती बोलत अशी. हिची माय लय हुशार आहे ना, लय हुशार बाई आहे ते. इले का भेटतो का मी? हे हुशार आहे त्याच्यापेक्षा जास्त हुशार तर मी. माई पोरगी देणारच. तिची तब्येत खराब आहे तर आराम करायला येईल नाही का? हिच्या कोणतं माथा आहे माई पोरगी? मी सक्षम आहे मा पोरीचं करायला. करशील तर कर, नाही नको करू. तुझ्या कोणतं माथा आहे माई पोरगी? आई बी बरोबर म्हणते म्हणा. लय दिवस झाले मी गेलीच नाही मा माहेरी. झाला असेल 1 महिना झाला असेल गेली नाही मी. जा लागेन आता. जातोच मी आता, जातोच मा माहेरी. नाही तर मी गेली नाही तर आई शिवून देईन तर मला घ्याले. पलेच मा सासूचा आणि मा मायचा 36 आकडा आहे. पटत नाही दोघीचं. माय नवीन नवीन लग्न झालं तर माय बाई साखर भेटीले दोघी नाही ना भेटल्या होत्या. काय जोरदार भांडण केलं तर बाई आई नाही ना साखर भेटीमध्ये. बापा रे, माय सासूही काही कमी नाही, आई काही कमी नाही. दोघी सारख्याले बारक्या. काय दोघीनं भांडण केलं तर रे बापा. हां पागल झाली होती मी तर पुरी. नाही ना साखर भेटीच्या जागी साखर भेट राहिली, भांडणच केले बापा. म्हणून आईले काही येऊ नाही द्यायला पुरं तिथं. आणि माई आई तर रुततेच नाही मा सासूले, रुततेच. माझ्या सासूले तर माई आई आवडतच नाही. आई याच्या पहिले मलाच जा लागत. मी ना माहेरी जायचं नाव घेतलं की बस मा सासूच्या चेहऱ्याचा रंगच बदलते. मा सासूची तर जीवारच येते निरा. तिला तसं वाटते हिच्या माहेरी कधीच नाही गेली पाहिजे, इथंच राहिली पाहिजे. मी काय ऐकतो का कोणाची? मी तर जाणारच आहो. आता काय करू बाई? मा सासूले जर मी म्हटलं ना मा माहेरी जाऊ का, माझी सासू डायरेक्ट नाही म्हणेन मला, जाऊ नाही देईन. सासूला नाही विचारत पुरं. विचार कोण आले मग? बिना विचारायचे तर जाऊ नाही शकत. आता तिथं झाले परवडते, कल्याणी बी आहे तिथं. करते ते कामधंदे, मस्त आराम भेटते मला करायला. मौका बी आहे माझं. मा आईच्या इथं हळदी कुंकू बी आहे आणि माझी तब्येत बी खराब आहे. हाच मौका आहे सविता, साधून घे. मग तुला काही जायला नाही भेटत. सविता, ए सविता. आले माय बी विनोदजी, बरंच झालं बाप्पा टायमावर आले. सविता कर आपलं नाटक चालू. सविता, ए सविता, त्यासोबत बोलू आलो. काय झालं तुला? काही नाही हो बाप्पा, काय सांगू आता तुम्हाला. माझी तब्येतच लय खराब आहे वा. बापा रे, एवढा खोकला झाला का? हो बापा, सर्दी ताप खोकला, तापानं किती माग आले. लस तब्येत खराब आहे बापा, माई लस तब्येत खराब आहे. आराम कर मग, आराम कर. कायचा आराम होते हो बापा या घरात मी करणं. सोनवारीच्या जीवाले कुठं सुख आहे, कुठं सुख नाही आहे सोनवारीच्या जीवाले. तब्येत खराब असो, ताप असो, काही असो, कामं तर करावंच लागतात घरातले, करावंच लागतात. सासरी कुठं सुख भेटते सुनीले? मायबापाचे इथं सुख भेटत असते. सासरी कोणतं सुख भेटते? सासरी कामच करावं लागतात. आहे ना, वहिनी आहे, कविता आहे, त्या करून घेतील ना कामं. कर तू आराम, तुझी तब्येत खराब आहे तर. हटो माय बाई, काय बापा नाही वा, चांगलं नाही वाटत ना. त्या दोघी कामं करतील आणि मी झोपून राहीन. चांगलं वाटेन का? चांगलं वाटेन का खरं सांगा. वहिनी आणि कविता चांगल्या आहेत ते दोघी, काही म्हणतील नाही तुला. त्या काही म्हणतील नाही, पण माझी वाल तर लाज वाटते ना. मला लाज नाही वाटेन का त्या कामं करतील तर? माई बी कामं करतील का ते? चांगलं नसते वाटत. तुम्हाला नाही समजत ते गोष्ट, चांगलं नसते वाटत. मग काय करतो? असं बी नाही तसं बी नाही म्हणणं काय? मी काय म्हणत होती, आईचा फोन आला होता. हळदी कुंकू आहे म्हणे आईच्या इथं. म्हटलं चालली जातो, हळदी कुंकाचा कार्यक्रम घेऊन जाते तिचा आणि माय आराम करणं बी होऊन जाते 4-8 दिवस. आई म्हणे दवाखान्यात बी नेतो म्हणे, तुला सलाईन गिलाईन लावतो म्हणे. आणि तिथं थोडा आराम करीन तर मला चांगलं वाटेन. मग जाऊ का मी? जास्तच तब्येत खराब आहे का? बस 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 बस, समजलं मग, समजलं. ठीक आहे, जाय मग. चल मग, मी सोडून देतो तुला. सोडून देता का तुम्ही? एकटी जातो ना, राहू द्या. नाही, तू एवढी तब्येत खराब आहे तर एकटी काय जातं? मी सोडून देतो आईच्या इथं. मग दुकानाचं ध्यान कोण देईन? कोणता टाइम लागते? 1 घंट्यात मी तुला सोडून डायरेक्ट तिकडून दुकानावर चाललं जाईल. बरं ठीक आहे, करतो मग. आता तयारी करतो. बॅग तर भरेलच आहे माईवाली. बरेली ऐकलं की बॅग? माई बॅग भरेलच असते. एक बॅग मी ना आईच्या इथं जासाठी भरूनच ठेवायला. बस आपली बॅग घेतली की निघालं. तशी हुशार आहेस तू, या गोष्टीतलं दिमाग चालते तुझ्या. ठीक आहे, चल मग लवकर. तू लवकर सोडून देतो, मग दुकानावर बी जायला लागेल. हो ठीक आहे. ये मग लवकर, तोपर्यंत मी जेवण करतो. हो ठीक आहे. जेवण राहू द्या ना, तिकडेच करसान ना. नाही, बनेला इथं जेवण, घरी जेवण करतो. मग तुला सोडलं की अंदर बी नाही येईन मी, बाहेरच्या बाहेरूनच चालला जाईल. बरं ठीक आहे, तुमची मर्जी. किती हुशार आहे ना मी, ऐका कोणी माझ्यासारखं हुशार. मग नवऱ्याला पटवणं तसं बाहेरचा खेळ आहे म्हटलं. बातच पटवतो त्याला मी तर. नवऱ्याला तर पटवासाठी जास्त काही करा नाही लागत. थोडंसं रडपळ केलं की झालं, नवरा ऐकीन करून घेते. हेच गोष्ट जर माझ्या सासूला म्हटली असती ना मी ना, माझ्या सासूनं जाऊ तर नसतं दिलं. 100 गोष्टी सुनवल्या असत्या मला. आता काय म्हणेन नाही सासू, मानवराच म्हणते जायचं. बरंच झालं बाप्पा, मी माझ्या सासूला नाही विचारलं, मानवऱ्यालाच विचारलं. नाही तर 100 काट्या करत राहते ती बुडी. जाऊ तर काही दिलंच नसतं मला.
काय माहीत मग सासूचं काय येतं. मी ना माहेरी जायचं नाव घेतलं की निरा माहीत सासू तोंडच फुगून घेते. आता मी का माहेरी बी नाही जाणार का. कधी बी मा देराणीचं चटाणीचं मला उचकणं देत राहते. त्या नाही जात आणि तूच जातं. नाही आहे त्याच्या मायबापाला त्याच्याबद्दल प्रेम, मामाईला तर आहे ना माझ्याबद्दल प्रेम, तर मी जाणार. मला काय करावं लागतं कोणाचं. चल माय बाई कपडे धुवून तो वाहू घातले. आता उशीक भांडे आहे ते घासून देतो. थोडे थोडे जर भांडे घासले ना तर जास्त नाही पडत, नाही तर ह्या गराडा पडून जाते भांड्याचा. अरे सुप्रिया काय झालं त्या इकडे हो आली. बोला त्या लवकर, मला मग भांडे बी घासायचे आहे. काऊन कविता नाही घासत आहे का. नाही विनोद भाऊजी आले दुकानावरून, तर ताईला वाढून देऊ राहील ते जेवायला देत आहे. काऊन सविता काय करत आहे तर दिसली नाही ते सकाळपासून. नाही तर तिचा आवाज आहे ते पुऱ्या घरात नाही. आता सविताची तब्येत खराब आहे तर त्या आराम करू राहील तिच्या रूममध्ये. काय झालं तिला. तिची तर 12ही महिने तब्येत खराब राहते बाप्पा कामाच्या धाकानं. नाही त्याला खोकलत होती तर मीनच म्हटलं खोकल्याची औषध घे म्हटलं थोडा आराम कर, सर्दी गिर्दी आहे तिले. असं ते एवढी नाटकं करते बाई ना, समजत नाही. कधी तिची तब्येत खरंच खराब आहे आणि कधी ते नाटक करत आहे. तर नाटक करणाऱ्याचं तसंच असते. मग तब्येत खराब असली तर नाटकच वाटते. नाटक आहे का तब्येत खरंच खराब आहे. काही नाही थोडीशी सर्दी आहे तिले. मोसमच तसा चालू आहे. तिने संध्याकाळी दवाखान्यात घेऊन झाले लावून मग मी विनोदले. बरं आता नाही बाई विनोदजीचं काय झुक जेवण झालंच नाही का. सोडून देतो म्हणे ते माहेरी मला. विनोदजी सविता हे बॅग गिग बदली कुठं चालली हो तू. मी का ताई माहेरी चालली. माहेरी चालली कोणाला विचारून चालली हो. कोणाला विचारून चालली तू. कोणाला विचारलं तू ना. कोणाला विचारलं म्हणजे मानवऱ्याला विचारलं मी ना. त्यानं म्हटलं का तुला जाय म्हणून. हो मग आईच्या इथं हळदी कुंकू आहे म्हणून मी चालली. हळदी कुंकाला चालली. माझी तब्येत बी खराब आहे. काहून आपल्या घरी नाही आहे का हळदी कुंकू. का व सुप्रिया आपल्या घरी नाही आहे का हळदी कुंकू. त्या उद्या परवा आपल्या इथं बी आहे ना. मग आपल्या घरचं हळदी कुंकू सोडून तू तिथं काय चालली. माझी तब्येत बी खराब आहे तर आराम करायला चालली. म्हणून तर टिकत नाही होती भाऊजे, म्हणून तर टिकत नाही. मग मारे तिच्या चुगल्या करता तिला खराब म्हणता. उठली सुटली की चालली माहेरी, उठली सुटली की चालली माहेरी. काही जायची गरज नाही आहे. आता माहिती हो काऊन जायची गरज नाही आहे. मला मानवऱ्यानं म्हटलं मानवऱ्याच्या म्हणण्यावर चालली मी. का रे विनोद तुला म्हटलं गेले झाले. हो आई ते म्हणत होती तब्येत खराब आहे आराम करायला जातो. म्हटलं जाय बा. आणि तुला म्हटलं की हो चालली जाते मायबापाच्या घरी. हो ते म्हणे आराम नाही होत म्हणे इथं, तिथं आराम होते म्हणे. पुऱ्या घराच्या काम इलेच करायला लावतो आपण आपल्या इथं. नाही तिथं आराम होते म्हणतं. तिच्या दवाखान्यात घेऊन जातो म्हणे ना. आता माय बाई काय झालं हो बाप्पा. जाऊन पाहू दे आता कोण एवढी बोलेल तर. आता माय बाई या सविता ताई नवीन तमाशा चालू केला का आता. काऊन आपल्या इकडे नाही आहे दवाखाने, आपण नाही घेऊन जाऊ शकत तुला दवाखान्यात नाही. हो आई ते बी आहे. उठली सुटली की चालली माहेरी, उठली सुटली की चालली माहेरी. काय नाटक आहे बाप्पा हे कविता सुप्रिया कधीतरी जातात का आपल्या माहेरी. वर्षातून 2 वेळा जात असतील त्या मोजून. ह्या सविताचं तर हर महिन्याचं नाटक आहे बाप्पा. हर महिन्याला उठली सुटली की चालली आपल्या माहेरी. आला मायचा फोन की निघाली कुणू नाटकच लावलं निरा. आता तुम्ही काही बोलू नका मला. माझी तब्येत खराब आहे आणि मला आराम करायला जायचं आहे. तसे माईच्या इथं हळदी कुंकू आहे मला जायचं आहे. जाऊ द्या मला सारखा मधातून. अशी बरी जातो तू त्या माईच्या इथं मी पाहतो आता कशी जातो तर. काऊन आपल्या इथं हळदी कुंकू नाही आहे का. आपल्या इकडे दवाखाने नाही आहेत का. तिकडे आहेत का दवाखाने. इथं तू आराम नाही होत का. तशी कोणते कामं करतो तू घरी. खबरदार तू माहेरी गिरी तर खबरदार गिरी तर. उठली सुटली की चालली माहेरी, उठली सुटली की चालली माहेरी. जेव्हा मनात आलं तेव्हा चालली माहेरी, जेव्हा मनात आलं तेव्हा आली सासरी. पण आता जर तू माहेरी जाशील तर इथे यायची गरज नाही. तिथंच राहशील तू, तिथंच राहशील. तुला कोण घेऊन येते मी पाहतो. मग जो तुला घेऊन येईल तो या घरातून निघीन या घरातून. सविता राहू दे काही जाऊ नको तू. तुला संध्याकाळी मी दवाखान्यात घेऊन जातो. जाऊ दे चल तू चल त्या रूममध्ये चाल. असं थोडं असते बाप्पा. हे तुमच्याही बरोबर नाही करू राहिली. हे का तानाशाही आहे का. राहू दे काही बोलू नको. आईला काही बोलू नको. आई रागात नाही आहे. राहू दे. असं बरं राहू दे. मी तर जाऊनच राहीन माय बापाची इथं. जाऊनच राहीन मी. मला कोण रोखते मी पाहतो. आता हे कशी जाते तर मी पाहतो. लय झालं लय नाटकं झाली हिचे. आता राहू द्या कविता मला तू सरक तू. हे कशी जाते मी पाहतो. आता जाऊ द्या नाही जाते. सविता काही जाऊ नको बेना, काही जाऊ नको. तुला आरामच करायचा आहे ना. तुझ्या रूममध्ये तू आरामच कर. आम्ही करतो बाप्पा कामं. पण हे तमाशे नका करू असे घरात. भाऊजी संध्याकाळी सविताला दवाखान्यात घेऊन जासान बरं. हो घेऊन जाईल मी दवाखान्यात घेऊन जाईल. असं थोडं ना चालते. सविता तुला समजत नाही आहे का. आई रागात नाही आहे. चुपचाप त्या रूममध्ये जाय. तू रूममध्ये जाय. काऊन रागात नाही येतं. माहेरी जाण्याशी यायला कोणता प्रॉब्लेम आहे. आईला प्रॉब्लेम नाही आहे पण आईचं बी तर खरं आहे ना. हर 15 दिवसाला तू त्या माय बापाची तर चालली जातो. उठली सुटली की चालली माहेरी, उठली सुटली की चालली माहेरी. कोणाची जीवार येणार ना. बापा रे आत्याला तर चांगलंच रागाला या बारीनं. आता शांत व्हा तुम्ही, शांत व्हा. मी काही शांत होत नाही. हे जर या घरातून गेली तर डबल येणार नाही या घरात. आणि तिचा नवरा म्हणते ना जाय, त्या नवऱ्याला घेऊन जाय सोबत. त्या नवऱ्याला घेऊन जा त्या नवऱ्याला बी. तिथंच राहा तुम्ही दोघं नवरा बायको. तिथं लय गमते तर तुम्हाला. सविता ऐकत नाही का तू. होत नाही का रूममध्ये. होत नाही का. नाही होत. देऊ काय खोबाडल्यात तू या फालतूची बकवास करू राहिली. तुझी तब्येत खराब आहे ना. बोलायच्या वेळेस बरोबर दोर राहिलो तुले. हो त्या रूममध्ये हो लवकर. तुम्ही मला बोलू राहिले तुम्ही. हो तुला बोलू राहिलो. तूही नाही ऐकू राहिली आई नाही ऐकू राहिली. खरं कोणी नाही या घरात माया. कोणी नाही माया ऐकणार. मला असं वाटलं होतं मानवरा माया ऐकते. मानवरा मला समजून घेते. मानवराही म्हणते आता एक खोबाडीत मारीन तू या. काय करू मी. नंतर पाहू आपण या गोष्टीवर नंतर बोलू. तू सध्या त्या रूममध्ये जाय. वातावरण काही ठीक नाही आहे. आईचा दिमाग सटकलेला आहे. जाय तू जाय रूममध्ये जाय. बरं ठीक आहे. सरायला पाहून घेईन मी. एक ऐकायला पाहिजे. सरायला पाहून घेईन.
आई सविता नाही चालली तिच्या माहेरी, नाही चालली. आता शांत हो आता. चला बाप्पा, झाला आता सर्व शांत. आई एवढा काय राग करायला लागते? चालली होती तर जाऊ द्यायला पाहिजे होतं तिला. तुला काय वाटते रे बाप्पा? का बायकोची दुश्मनी ना मी? दुश्मनी ना असं वाटते तुला? नाही आई, तसं नाही म्हणून राहिलो मी. अरे बापा, हर 15 दिवसाला तुझी बायको आपल्या माहेरी चालली जाते. हां, हर 15 दिवसाला चालली जाते. तिथं जाते, माहितीचे कानं भरून देते, इथं येऊन आमच्यासमोर झगडे करते. तुझी सासू काही सुतावर नाही ना बा, काही सुतावर नाही आहे. हां, निवड पोरीचे कानं भरून देते. फोनवर असतं तुझी सासू किती कानं भरू देते तिचे. हां, तर तिथं गेल्यावर किती भरून देत असन. इथून चांगली जाते, तिथून आली ना तर बैकूनच जाते निरा. आमच्या संग भांडणच करते ना बापा, भांडणच करते. म्हणून मी म्हटलं आता ते वर्षातून 2च बार तिच्या माहेरी जात जाणार. जर लय तिच्या मायबापाला तिची आठवण येते ना, इथं या ना आपल्या पोरीला भेटा. मजबुरीच्या असं करायला लागत आहे मला. हां, तिकडे गेली की निरा बैकूनच येते एखादे, बैकूनच येते. तुला काढते मी दुश्मनी नाव तिची? काही दुश्मनी नाही बापा. आपल्या घराच्या भलाईसाठी सर्व करून राहिली मी. तशी कोणते कामं तर करत नाही, तुझी बायको घरात नाही. या दोघी दिवसभर कामं करत राहतात. तसं बी ती इथं आरामच करत राहते. राहील तिची तब्येत खराब आहे, तिला घेऊन जाय संध्याकाळी दवाखान्यात नाही. हां, आणि काय म्हणते डॉक्टर काय नाही पाय, तिला 2-3 सलाईना लावणार. पण माहेरी जायचं नाव नको घेऊ म्हणा. बरं आई ठीक आहे, जाऊ मी आता दुकानावर. जाय जाय जाय, घराच्या भांडणात काही लक्ष नको देत जाऊ तू. जाय तू. बरं आई.